शेवटपर्यंत महाविकास आघाडी टिकेल? ठाकरेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळांचे सूचक विधान. महाविकास आघाडी तुटणार की अजून बळकट होणार? उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट, सूचक वक्तव्य आणि आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या हालचालींनी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर येत्या 4 महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात राजकीय पक्ष अलर्ट मोडवर गेले आहेत. विशेषतः महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. नुकतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की भेटीचा उद्देश होता महाराष्ट्र धर्म आणि लोकशाही वाचवणं. भाजपने देश आणि धर्म बुडवला आहे, आता संघर्षाची वेळ आली आहे. ही विधानं काय सूचित करतात? काँग्रेस आता अधिक आक्रमक रणनीती आखते का? सपकाळ म्हणाले, निवडणुका जाहीर झाल्यावर निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. याचा अर्थ असा की केंद्रात एकजूट असली तरी प्रत्येक जिल्ह्यात, शहरात परिस्थितीनुसार काँग्रेस शिवसेना वेगवेगळी युती करू शकतात. सपकाळ यांनी स्पष्ट केलं, महाविकास आघाडी तोपर्यंत टिकेल जोपर्यंत लोकशाही वाचण्याचा उद्देश टिकून आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. म्हणजेच आघाडी एका राजकीय गरजेवर आधारित आहे, कायम स्वरूपी बांधिलकीवर नव्हे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस, ठाकरे गट हे तिघे आहेत. पण निवडणुका जसजशा जवळ येतील तसतसं जागा वाटप आणि स्थानिक समीकरण महत्वाची ठरणार आहे आणि त्यातूनच स्थान निर्माण होऊ शकतो. सपकाळ यांनी दिलेल्या संकेतानंतर आता सर्वांचं लक्ष ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या भूमिकेकडे लागलं आहे. महाविकास आघाडी टिकेल का? स्थानिक पातळीवर वेगवेगळी युती योग्य आहे की नुकसानकारक? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. राजकारणात कोण टिकणार, कोण विभाजित होणार हे निवडणुकीच्या वेळेवरच ठरेल. पण एक गोष्ट निश्चित, महाराष्ट्रात राजकारण पुन्हा गरम होऊ लागलंय. तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.